अध्यक्ष फोन लावा आता अध्यक्ष येत आहेत. आणि 2 मिनिटं तर मी आपण विनंती करतो माझं बोलणं झालं आणखी कोण राहिलं दुसरं जे गरजू लोक आहेत त्याला सकाळी आम्ही सगळ्यांना देऊन आता इथे गरजू कोणीच नाही. काँग्रेस पक्षाचे वसंतरावजी कदम साहेब माजी मंत्री राज्यमंत्री विश्वजित दादा कदम काँग्रेस पक्षाचं जे उदार अंतकरण आहे हे भाजप सरकार याच्या हातात असून सुद्धा सरकारचे पैसे सोडवण्यात आलं. परंतु आमच्या विश्वजित दादाचं मन इतकं मोठं आहे की त्यांनी स्वतःच्या घरातून स्वतःच्या पैशानं असे काही शेकडो ट्रक भरून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाला जिथं विळखा पडलेला आहे पाण्याचा जिथं खरडून गेलेलं आहे अशा सगळ्या गावांना आमच्या विश्वजित दादाचे 2 पारिवारिक सदस्य पवार साहेब आणि विशाल भाऊ या दोघांनी मिळून इकडं आपला परिसर घेतलेला आहे. अतिशय व्यवस्थितशीरपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला सगळे ओळखतच असाल कारण की जवळपास तुमच्या अंगावरचे दागिने माझ्या दुकानचेच आहेत हिरण्णाप्पाच्या. आता शिक्षण झाल्यापासून काही लोक जात असतील इकडं का नाही बरोबर गंगाबाई बरोबर आहे का नाही. तर ठीक असो चला केशवदादाचा एक परिवार एमजेचा दकलाल दादाचा सगळे मोठमोठाले 10-20 भावाचे परिवार आहेत. सगळ्या लोकांनी हे जे 40 किट दिलेले आहेत ते सगळ्यांना आपल्याला जे गरजू लोक आहेत ज्यांचे नदीकाठचे खरडून गेलेत. आता मी एका जागी गेलो पवार साहेब ते म्हणले आमच्या गावात लाखोनं पैसे उचलायले तर याची गरजच नाही. तर मी म्हणलं बाबा ठीक आहे तुमच्यासारखे पैसेवाले असतील काही लोक परंतु काही 10-20% असे पण लोक आहेत की ज्यांचे 2 एकर 4 एकर 5 एकराच्या वर 7-12 नाही. आज्याच्या नावानं 25 असाल 5 झाल्यावर 5-5 एकराच्या वर 7-12 नसती सगळे 5 वर झाले. हा तर यांनी जे आपल्याकरता उपहार आणला हे सगळ्यांनी आपण स्वीकार करावं आणि विश्वजित दादाच्या परिवाराला त्यांची समृद्धी हो त्यांचं आयुष्य वाढो त्यांच्यासारखे दानशूर लोक आपल्याला आणखी उपयोगी हो आपल्या देशाला उपयोगी हो याच्यासाठी आपण एका मोठ्या टाळ्याच्या गडगडाटमध्ये त्याचं आपण स्वागत करतो. आता कुंटुंबचे द्यायचे ते